गणेशपूर नावाच्या एक सुंदर जंगलात कबी नावाचे एक लहान अस्वल राहायचे. त्याचे जंगलातले खूप सारे मित्र होते. कबीला खूप गोष्टी आवडायच्या. त्याला गोड गोड मध खायला आवडायचे. मऊ हिरवळ कबी आनंदाने आणि आश्चर्याने ओरडतो, बिबा बघ, हा फुगा किती मोठा आहे. बिबा एकदम वेगाने आणि उत्साहात, अरे कबी, हा नुसता फुगा नाही, हा तर महाफुगा आहे. एवढा मोठा फुगा, अगदी तुझ्यासारखा मोठा आणि गोलमटोल. तो फुगा खरोखरच खूप मोठा होता. सूर्याच्या प्रकाशात तो गुलाबी, हिरवा आणि सोनेरी रंगात चमकत होता. तो कबीच्या नाकासमोरून तरंगत होता, कधी डावीकडे कधी उजवीकडे. जंगलातून वाऱ्याची एक खोडकर झुळूक आली. कबी घाबरत, अरे तो तर लांब चाललाय, थांब फुग्या थांब. पण तेवढ्यात बिबा ओरडला, पळ कबी, आपण त्या फुग्याचा पाठलाग करूया. तो फुगा झाडाझुडपावरून उडू लागला. कबी आणि बिबा त्याच्या मागे पळत होते. बिबा घाबरून, अरे बापरे, तो फुगा तर काटेरी झाडावरून उडतो आहे. काट्याचा स्पर्श झाला की तो टपकन फुटून जाईल. कबी पळत पळत, घाबरू नकोस फुग्या, मी तुला वाचवायला आलो. कबीने हिमतीने मोठा श्वास घेऊन तो वाचवायला गेला. कबीने फुग्याला जोरात फुंकर मारली आणि आश्चर्य काय, तो फुगा काट्यांवरून खूप उंच उडाला आणि वाचला. बिबा खुश होऊन आवाज दिला, छान कबी, पण अरे तो फुगा आता कुठे चालला? आता तो फुगा नदीकडे चालला होता, जिथे बदक मावशी आपल्या पिल्लांना पोहायला शिकवत होती. अरे फुग्या, जरा सांभाळून, समोर बदक आहे. फुगा हळूहळू खाली येऊ लागला, एकदम खाली, अगदी बदकाच्या चोचीसमोर. कबी, बिबा लवकर काहीतरी कर, त्याचे लक्ष दुसरीकडे वेधून घे. बिबा, नक्की, बदक दादा, वर बघा, आकाशात चमकणारा चेंडू बघा. पिल्लांनी पाण्यात इतके पंख फडफडवले की त्या हवेने फुगा नदीच्या पलीकडे उडाला. कबी थोडक्यात वाचला. शेवटी वाऱ्याची झुळूक कमी झाली. तो मोठा फुगा हळूहळू अगदी मऊ गवतावर खाली उतरला. तो फुटला नाही, तर मऊ गादीवर बसल्यासारखा शांत बसला होता. त्यावर सूर्यप्रकाश चमकत होता. कबी हळू आवाजात, वाव, आपण त्याला पकडलं. बिबा हळूच, हा तर एखाद्या काचेच्या गोळ्यासारखा दिसत आहे. हळूच कबी पुढे सरकला. फुगा स्वतःचा चेहरा बघण्यासाठी त्याने आपले तोंड जवळ केले, पण त्याचं ओले काळे नाक फुग्याला लागताच फुगा फुटला. बिबा ते पाहून हसतो आणि म्हणतो, कबी, तुझ्या तोंडावर साबणाची मिशी तयार झालीये. कबी हसत हसत आपल्या नाकावर फेसाची मिशी पुसतो आणि तो मनापासून हसतो. तो मोठा फुगा गेला होता, पण कबीला माहीत होते की उद्या पुन्हा एक नवीन फुगा तयार होणार. मग काय, त्या कोवळ्या उन्हात ते लहान अस्वल आणि तो छोटा निळ्या रंगाचा पक्षी मऊ गवतावर झोपले. दिवसभराच्या धावपळीनंतर आता जंगलात छान झोपण्याची वेळ झाली होती. धन्यवाद मित्रांनो.